महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीनं फेब्रुवारी-मार्चमध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता 12वीच्या परीक्षेच्या निकालाकडे तमाम विद्यार्थी आणि पालक वर्गाचं लक्ष लागून राहिलं होतं। मंगळवारी 21 मे रोजी दुपारी 1 वाजता ऑनलाईन निकाल जाहीर करण्यात आला। या निकालानंतर विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणात जल्लोष केला। दरम्यान पुणे विभागात सोलापूर जिल्हा हा द्वितीय स्थानी राहिला असून जिल्ह्याचा 93.88% इतका निकाल लागला आहे। असद गौस शेख वय वर्ष 8 असं मृत्यू पावलेल्या या बालकाचं नाव आहे। तो हैदराबाद इथं राहण्यास असून सध्या शाळेला सुट्टी असल्यानं तो सोलापुरात आपल्या आजीकडे आला होता। दरम्यान आपल्या मामासोबत घरकुल इथं जात असताना नागनाथ नगर नई जिंदगी या ठिकाणी डंपर खाली येऊन त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला। या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे। सोलापूर शहरासह दक्षिण आणि उत्तर तालुक्यातील विविध प्रश्नांसंदर्भात माजी आमदार दिलीप माने यांनी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली आणि त्यांना निवेदन दिलं। यावेळी गंगाधर बिराजदार, प्रथमेश पाटील, बाळासाहेब पाटील, संजय जाधव, उमेश भगत, ज्ञानोबा साखरे, महेश घाडगे, सतीश मस्के, गणपत बचुटे, नितीन भोपळे, अनिल हिबारे, रेवणसिद्ध साखरे आदींची उपस्थिती होती। लोकसभा निवडणुकीसाठी 5व्या आणि महाराष्ट्रातील अंतिम टप्प्याचं मतदान सोमवारी पार पडलं। मतदान झाल्यानंतर भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी आभार व्यक्त करणारं पत्र भाजपा कार्यकर्त्यांना लिहिलंय। घरदार विसरून अथक परिश्रम करून कोट्यवधी मतदारांपर्यंत पोहोचणाऱ्या भाजपाच्या कार्यकर्त्यांचा सार्थ अभिमान वाटतो, अशा भावना त्यांनी यानिमित्त व्यक्त केल्या। भाजपा कार्यकर्ते प्रत्येक गावाखेड्यापर्यंत मोदीजींच्या विकसित भारताचं स्वप्न घेऊन पोहोचल्याचा उल्लेख त्यांनी या पत्रात केलाय। एप्रिल 2023 पासून बंद करण्यात आलेली जिल्ह्यातील सेतू सुविधा केंद्रे आता 1.25 वर्षानंतरही बंदच आहेत। ती सुरू करण्यास प्रशासनाची उदासीनता दिसून येत असून आता 10वी-12वीच्या निकालानंतर विद्यार्थ्यांना पुढील 7 शैक्षणिक प्रवेशासाठी लागणारे विविध दाखले मिळण्यास गैरसोय होणार आहे। दुसरीकडे महा ई सेवा केंद्र चालकांकडून अव्वाच्या सव्वा शुल्क आकारून विद्यार्थी व पालकांची लूट होणार आहे। मंगळवारी 12वीचा निकाल लागला, काही दिवसात 10वीचा निकाल लागणार आहे। त्यानंतर पुढील शैक्षणिक प्रवेशासाठी विविध दाखल्यांची गरज असते। महा ई सेवा केंद्रातून वेळेवर दाखले मिळत नाहीत, तसंच दाखल्यांसाठी शासकीय शुल्काच्या 3 ते 5 पट शुल्क आकारले जाते। श्री सिद्धेश्वर सहकारी बँकेचे अध्यक्ष प्रकाश वाले यांची सोलापूर नागरी बँक असोसिएशनच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल वीरशैव विजनतर्फे त्यांचा सत्कार करण्यात आला। त्यावेळी ते बोलत होते। यावेळी वीरशैव विजनचे सचिव नागेश बडदाळ यांच्या हस्ते प्रकाश वाले यांचा फेटा, शाल व पुष्पहार घालून सत्कार करण्यात आला। यावेळी वीरशैव विजनचे संस्थापक अध्यक्ष राजशेखर बुरकुले, कोषाध्यक्ष आनंद दुलंगे, सहकार्याध्यक्ष राजेश नीला, श्रीमंत मेरू, अविनाश हत्तरगी, सोमनाथ चौधरी, सिद्धेश्वर कोरे, बद्रीनाथ कोडगी स्वामी आदी उपस्थित होते। कार्यक्रमाचं प्रास्ताविक राजशेखर बुरकुले यांनी केलं। सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन राजेश नीला यांनी केलं। पंढरपूर ते माळशिरस मार्गावरील ग्रामीण कृषी पर्यटन केंद्र चिंचणी इथं एसटी बस थांबा मंजूर करण्यात आलाय। या संदर्भात भागाईवाडीच्या माजी सरपंच कविता घोडके पाटील यांनी पाठपुरावा केला होता। दिनांक 23 एप्रिल 2024 रोजी त्यांनी याबाबत विभाग नियंत्रक सोलापूर यांना पत्र देऊन पंढरपूर ते माळशिरस या मार्गावरील ग्रामीण कृषी पर्यटन केंद्र चिंचणी इथं एसटी बस थांबा मंजूर होणं गरजेचं असल्याचं सांगून याबाबत पत्र दिलं होतं। कविता घोडके पाटील यांनी पाणी फाउंडेशन प्रशिक्षण आणि अन्य गोष्टींच्या पार्श्वभूमीवर या गावाला भेट दिली होती। यावेळी नागरिकांशी हितगुज करताना गावात अनेक जण भेटीस येतात, मात्र या ठिकाणी एसटी थांबा नसल्यानं मोठ्या प्रमाणात गैरसोय होते असं सांगून या ठिकाणी एसटी बस थांबा मंजूर होणं अत्यंत गरजेचं असल्याचं त्यांना सांगितलं होतं। या पार्श्वभूमीवर कविता घोडके पाटील यांनी तातडीनं पाठपुरावा करून ही मागणी लावून धरली असल्यानं अखेर या ठिकाणी एसटी बस थांबा मंजूर करण्यात आलाय। फेब्रुवारी-मार्च 2024 मध्ये घेण्यात आलेल्या 12वी परीक्षेचा निकाल मंगळवारी 21 मे रोजी जाहीर करण्यात आला।
दरम्यान या परीक्षेत सेवा सदन कनिष्ठ महाविद्यालयानं उज्ज्वल यशाची आपली परंपरा कायम राखत नेत्रदीपक यश संपादन केलंय। महाविद्यालयाचा एकूण निकाल हा 98.05% इतका लागला असून महाविद्यालयाच्या विज्ञान आणि वाणिज्य शाखेचा निकाल हा 100% तर कला शाखेचा निकाल 91.66% इतका लागला आहे। महाविद्यालयातील एकूण 103 विद्यार्थिनींपैकी 10 विद्यार्थिनी विशेष प्रावीण्य, 39 विद्यार्थिनी प्रथम श्रेणीत तर 52 विद्यार्थिनी द्वितीय श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत। वाणिज्य शाखेची प्रीती जयकुमार पाटील हिनं 85.83% गुण मिळवून महाविद्यालयात प्रथम येण्याचा मान मिळवला, तर विज्ञान शाखेतील मेघना हनुमंत मते हिनं 85.17% गुण मिळवत द्वितीय क्रमांक आणि कला शाखेची आकांक्षा अनिल खटावकर हिनं 83.50% गुण मिळवत महाविद्यालयात तृतीय क्रमांक प्राप्त केला आहे। या सर्व विद्यार्थिनींवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे। सोलापूर शहरात होणाऱ्या घरफोड्यांची माहिती काढून आरोपींचा शोध घेऊन त्यांच्यावर कडक कारवाई करण्यासाठी पोलीस आयुक्त एम राजकुमार तसंच पोलीस उपायुक्त परिमंडळ विजय कवाडे यांनी सक्त सूचना दिल्या होत्या। त्यानुसार कारवाई करून घरफोड्या करणाऱ्या आरोपींच्या मुसक्या ओढून एकूण 8 घरफोड्या उघडकीस आणण्यात MIDC पोलीस ठाणे गुन्हे प्रकटीकरण पथकास यश आलंय। या अंतर्गत एकूण 3,59,050 रुपये किमतीचं सोनं आणि रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे। यामध्ये नंदकुमार विजय कोकुल वय वर्ष 31 राहणार नवी विडी घरकुल कुंभारे तालुका दक्षिण सोलापूर, शाहू सिद्धप्पा काळे वय वर्ष 36 मुक्काम पोस्ट शरणा सिरसंगी तालुका अफजलपूर सध्या अक्कलकोट रोड सोलापूर आणि एका विधी संघर्षग्रस्त बालकाला ताब्यात घेण्यात आलंय।